नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, आज आहे अक्षय तृतीया. हा एक 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. तर आजचा दिवस हा खूपच शुभ असतो. आजच्या दिवसासाठी आपलं कोणतंही काम असो, शुभ काम म्हणा, एखादी खरेदी असो किंवा कोणतंही शुभ काम करण्यासाठी आजचा दिवस खूपच चांगला मानला जातो. खरेदीसाठी आजचा दिवस खूपच सुंदर असतो किंवा चांगला मानला जातो. तुमच्याही मनातल्या जे काही चांगल्या तुमच्या इच्छा असतील त्या पूर्ण हो, हीच स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. तर सगळ्यांच्याच आयुष्यात चांगलं काही घडो. तर आजच्या भागामध्ये आपण आज काढणार आहोत 4 रांगोळी. आजचा व्हिडिओ छोटाच आहे. तर चला, तर मग आपण इथे नवीन रांगोळी काढतोय. तर मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला 5 डॉट्सचे 3 लाईन मारून घ्यायचे आहेत आणि खालच्या आणि वरच्या साईडला सुद्धा 3 डॉट्स मारायचे आहेत, साईडचे एक सोडून. आणि त्यानुसार जसे मी अगोदर हे तुरे काढून घेतलेत साईडचे आणि नंतर मी लाईन त्याला देऊन घेतल्यात. तर तुम्ही व्हिडिओत पहिलेपासून पाहू शकता ही रांगोळी कशी काढली आहे. तर मी दोन्ही साईडनी पिवळ्या रांगोळीने असे 3 डॉट्स दिले आणि 2 साईडनी ऑरेंज रांगोळीने आणि मध्यंतरी लाल रांगोळीने 1 डॉट्स दिला आहे आणि त्याभोवती आपण 4ही बाजूने व्हाईट रांगोळीने 1 डॉट्स देऊयात. तर ही एक सुंदर आणि ठिपक्यांपासून बनलेली अशी एक सुरेख रांगोळी इथे तयार झालेली आहे. आणि मी कलर दिलेल्या दोन्ही साईडच्या टोकाला एक छोटा व्हाईट रांगोळीचा डॉट्स देऊन घेतला आहे. तर ही सुंदर आपली अशी रेखीव आणि नवीन पद्धतीची रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला आवडली तर ही रांगोळी तुम्ही उद्या दारामध्ये काढू शकता. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढतोय. 3 ते 2 असे डॉट्स मारून घेतलेत आणि मधल्या साईडने आपल्याला असा चांदणीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण पूर्ण असे गोलाकार आपण चक्र काढून घेणार आहोत आणि प्रत्येक डॉट्सला जॉईंट होईल असं आपण इथे एक पाकळ्या काढून घेणार आहोत, 2 एकावरती एक. तर हे बघा, आपण आता एक पाकळी काढली आहे. आता त्याला जोडूनच आपल्याला छोट्या साईजची पाकळी काढायची आहे. ही सुद्धा एक सोपी आणि युनिक रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. अगदी सोपी आहे आणि दिसायलाही सुंदर दिसेल. तर मी मध्ये लाल रांगोळीने मोठा डॉट्स देऊन घेते. अगोदर ज्या पहिला तुरा दिला होता त्यावरती हिरव्या रांगोळीने छोटे छोटे डॉट्स देऊन घेते आणि नंतर जी पाकळी काढली आहे आपण त्यावरती मी ऑरेंज कलरच्या रांगोळीने छोटा छोटा डॉट्स देते आणि मध्ये मी लाल रांगोळीने असा मोठा डॉट देऊन घेतला आहे. तर हे बघा, ही सुद्धा अगदी कमी वेळेत, कमी जागेत आणि कमी कलर वापरून झटपट अशी देखणी रांगोळी तयार झालेली आहे. नक्कीच तुम्हाला आवडली असेल ही रांगोळी. अगदी साधी, सोपी आणि सिंपल रांगोळी आहे. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढतोय. मी पिवळ्या रांगोळीने असे थोडे तिरप्या साईड्समध्ये 2 असे डॉट्स मारून घेतले होते. त्याला प्रेस करून बोटाने असे चक्र काढून घेतले आणि मध्यंतरीसुद्धा ऑरेंज कलरच्या रांगोळीने सेम तसंच काढून घेतलेलं आहे. त्याखाली अशा 2 छोट्या छोट्या लाईन ओढून घ्यायच्या आहेत. पहिलं एक लहान मोठ्या अशा 2 लाईन ओढून घ्यायच्या आहेत आपल्याला दोन्ही साईडनी आणि त्याला आपण असं जॉईंट करून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने खालून वरच्या साईडने त्या लाईनला जॉईंट करायचं आहे आणि मध्यंतरीसुद्धा मी एक असं छोटंसं चक्र काढून घेतलेलं आहे आणि त्याला इथं व्यवस्थित आकारसुद्धा देऊन घेतलेला आहे आणि त्याखाली आपण आता 3 डॉट्स मारून घेऊयात रांगोळीने. तर ही सुद्धा अगदी कमी जागेत काढून होणारी अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे. अगदी युनिक रांगोळी आहेत आणि बघता क्षणी तुम्हालासुद्धा आवडतील. अशा छोट्याच आहेत, पण आपल्याला डेलीसाठी छोटीच रांगोळी काढायची असते, झटपट होणारी आणि उठून पण दिसणारी. तर ही सुद्धा रांगोळी काढून झालेली आहे मैत्रिणींनो. तर इथे आपण 4थी रांगोळी काढतोय. आजच्या भागामध्ये 4च रांगोळी दाखवलेल्या आहेत. तर हे बघा, मी इथे गोपद्म काढून घेतलेलं आहे 2 लाईनच्या वरती आणि त्या साईडने आपल्याला अशा दोन्ही पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. जशा संस्कार भारती रांगोळीमध्ये आपण 5 बोटांनी रांगोळी काढतो त्या पद्धतीनेच डिझाईन आहे, फक्त मी इथे 2 बोटांनी काढलेली आहे. मैत्रिणींनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, लाईक केल्यानंतर हाईपचं सुद्धा बटन येतं, त्याला हाईपसुद्धा करा म्हणजे अजून आपला व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचेल. तर हे बघा, खाली मी असे लाल आणि पिवळ्या रांगोळीने छोट्या छोट्या 2 लाईन दिल्यात आणि त्याखाली असे 3 डॉट्स देऊन असा गोलाकार आकार मी ब्रशने दिलेला आहे. तर अशा छोट्या छोट्या रांगोळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रांगोळी पाहत राहा, नवनवीन रांगोळी शिकत राहा. तर उद्याच्या भागामध्ये भेटूयात आपण नवीन रांगोळीसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. तर हे बघा, इथे आपली अशी रांगोळी डिझाईन काढून तयार झालेली.